ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांच्या यात्रेतील अक्षता सोहळ्यासाठी लागणारा बस्ता बुधवारी बांधण्यात आला। दरम्यान होम विधीसाठी लागणाऱ्या साहित्याची देखील खरेदी करण्यात आली। सोलापूरचं ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांच्या यात्रेतील प्रमुख अक्षता सोहळा आणि दुसऱ्या दिवशी होणाऱ्या होम प्रदीपन सोहळ्याचा बुधवारी बस्ता बांधण्यात आला। बस्ता बांधताना रेशमी साडी, रेशमी वस्त्र, मांजरपाट आणि झोळीसाठी कापड, पूजा साहित्य, 11 नारळांसह वनौषधी आणि पूजा साहित्याचीही खरेदी करण्यात आली। पंच कमिटीच्या वतीनं दरवर्षी यात्रेच्या आधी बस्ता बांधण्याची परंपरा आहे। पंच कमिटीचे सदस्य नीलकंठप्पा कोनापुरे, बाळासाहेब भोगडे, रतन रिक्के, सुधीर देशमुख, प्रभू मैंदर्गी, सिद्धेश्वर थोबडे, चिदानंद हिरेमठ आदी उपस्थित होते। सिद्धाराम पाच्छापुरे आणि चंदन पाच्छापुरे यांनी बस्ता बांधण्याचं नियोजन केलं। सुरुवातीला पंच कमिटीच्या सदस्यांनी चाटीगल्लीतील रेवणसिद्ध सिद्धरामप्पा मोगले यांच्या दुकानी येऊन बस्ता बांधला। बस्ता बांधल्यानंतर हर्र बोला हर्रचा जयघोष करत सदस्य बाहेर पडले। त्यानंतर मधला मारुती येथील व्यापारी भीमाशंकर संगप्पा उपासे यांच्याकडून दरवर्षी होमविधी आणि 68 लिंगांसाठी वनौषधी, केशर, कस्तुरी, जायफळ, चंदनखोड, लाल चंदन, कृष्णागर, जटामाशी, चंदनकिस, जायपत्री, वाळा, देवदार, उंची कचोरा, नागरमोथा, तगर, बर्मी, ज्येष्ठमध, एखंड आदी साहित्य मोफत मिळतं। नागेश शंकरराव धर्माधिकारी सोनार यांचं यात्रेतील मोठं योगदान आहे। होमविधीवेळी लागणारं मणिमंगळसूत्र, पायातील जोडवे स्वखर्चानं करून धर्माधिकारी आपली धर्मसेवा बजावत असतात। मानाच्या पहिल्या नंदीध्वजाला हरडी पाटली, नंदीध्वज कळस याला सोन्याचा मुलामा देऊन सिद्धरामेश्वरांच्या चरणी आपली सेवा बजावत असतात। तर SM खोबरे यांच्या दुकानातून 115 नारळं, NR सुगंधी यांच्याकडून पूजा साहित्य, विभूती आणि विडा साहित्य, SG सास्तूर यांच्याकडून सूत, गुंडी बंडल, गोफ, काळा दोरा, ब्रासो, सुई, दाभण, लहान आणि सूतदोरी, भीमाशंकर एरटे यांच्याकडून मानकऱ्यांसाठी लागणारा आहेर, झोळीसाठी लागणारं मांजरपाट कापड, अण्णप्पा वरदा यांच्याकडून लामणदोरी, वाक, काथ्या, सूतबंडल, नार आदी खरेदी करण्यात आली। सावळगी ट्रेडर्सकडून किराणा साहित्य तर शिवलिंग स्वामी यांच्याकडून 101 किलो गूळ खरेदी करण्यात आला। यात्रेसाठी लागणारं पूजापान आणि विडा हे साहित्य शशिकांत वसंत मधुरे यांच्याकडून घेण्यात आलं। पंच कमिटीच्या ज्येष्ठ सदस्यांसमवेत बस्ता बांधताना मलाही सहभागी करून घेतलं याचा विशेष आनंद आहे। आपल्या घरात लग्नकार्य असल्याची भावना निर्माण झाली अशी प्रतिक्रिया मानकरी सिद्धेश थोबडे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली। मी शिवकुमार मोगले मेसेस RS मोगलेकडून बोलतो आहे आणि शिवयोगी सिद्धरामेश्वरांचा बस्त्यासाठी लागणारे कापड घेण्यासाठी आज सर्व पंचमंडळीने आमच्या दुकानात येऊन हे लागणारे पारंपरिक साहित्य, त्यामध्ये रेशमी वस्त्र, चोळखण, धोती, उपरणं आणि त्यानंतर देवाचं वस्त्र असं सगळं खरेदी केलेले आहेत। ते दरवर्षीप्रमाणे आमच्याकडे येतात। आमची 4थी पिढी या सेवेचा आम्हाला आनंद मिळतो आहे।